हेलो वेलकम गाइस, वेलकम बैक टू माय चैनल पैराडॉक्स फिल्म्स एंड गाइस, आप लोग का बहुत बहुत शुक्रिया। आप लोगों ने 7 दिनों में फ़िल्म को ब्लॉकबस्टर सुपर डुपर हिट साबित कर लिया है। डीडी द अनटोल्ड स्टोरी कम बैक ऑफ द डॉल इस फिल्म को। एंड अभी इस फिल्म ने क्रॉस कर लिए हैं 15 के ऊपर व्यूज़, 155 कुछ तो है, और 100 के ऊपर व्यूज़ चले गए हैं और ये फिल्म सुपर डुपर ब्लॉकबस्टर डिक्लेयर हो चुकी है हमारी तरफ से और यूट्यूब की तरफ से भी। और शुक्रिया अदा करने के लिए सबसे पहले तो ये वीडियो बनाया है एंड सेकंड थिंग ये की आता मी मराठीमध्ये बोलतो का, कारण की एक अशी गुड न्यूज आहे जी मराठीमध्ये सुद्धा मी सांगू शकतो, म्हणजे मराठीमध्येच सांगायची मला. तर ती अशी गोष्ट आहे की मी आणि डार्क मास्टर्स आणि पॅराडॉक्स फिल्म्स ह्यांनी जास्तीत जास्त करून हिंदी चित्रपट हे बनवलेले आहेत आणि ते सुपर डुपर हिट गेलेत, कधी कधी फ्लॉप गेलेत, कधी कधी ब्लॉकबस्टर ठरलेत. तर आत्ता जी फिल्म रिलीज झाली 7 दिवसाआधी, डी डी द अनटोल्ड स्टोरी, ही सुद्धा हिंदी चित्रपट आहे आणि पॅराडॉक्स फिल्मने हे प्रस्तुत केलेली होती आणि सोहम निवळकर डार्क मास्टर्सने ह्या फिल्मला प्रोड्यूस केलेलं होतं. तर आता अशी एक खबर आहे की नवीन फिल्म येते आहे. जी हां, न्यू फिल्म आ रही है आणि ती फिल्म ह्यावेळेस हिंदीमध्ये नाही आहे. हा चित्रपट असणार आहे मराठीमध्ये. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे. हा चित्रपट मराठीमध्ये रिलीज होणार आहे आणि तो सुद्धा पहिल्यांदा पॅराडॉक्स फिल्मवरती. पॅराडॉक्स फिल्मने मोस्टली जास्तीत जास्त करून हिंदी चित्रपटांना भरपूर सपोर्ट केला, पण आत्ता पॅराडॉक्स फिल्म्स मराठी चित्रपटसुद्धा काढणार आणि तो कोणता चित्रपट आहे तो सुद्धा तुम्हाला लवकरच कळेल. पण सर्वात पहिले तर तुम्हाला हे सांगतो की ह्या चित्रपटाला यायला थोडासा वेळ लागेल, कारण की आत्ता जस्ट आम्ही डी डी फिल्मची शूटिंग संपवली. आत्ता जस्ट डी डी फिल्म रिलीज झाली, सो त्यामुळे जो सेटअप आहे डी डीचा तो काढायला थोडासा वेळ लागेल आणि तिथे विष्णू फिल्म सेट जो आहे त्याला पुन्हा नवीन सेट बनवायला थोडा वेळ लागेल. परत डार्क मास्टर्स जे आहेत त्यांनासुद्धा विचारावं लागेल, परमिशन घ्यावी लागेल. यूट्यूबलासुद्धा आत्ता मी टाकतो आहे. तर खुशखबर हीच आहे की पॅराडॉक्स फिल्म्स मराठी चित्रपट काढणार आहे आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही जितके हिंदी चित्रपट बघितले तिथे तुम्ही बघितलं असेल की पॅराडॉक्स फिल्म्स अँड डार्क मास्टर्स प्रेझेंट, म्हणजेच पॅराडॉक्स फिल्म्स आणि डार्क मास्टर्स प्रस्तुत आणि माझं चॅनल म्हणजे सोहम निवळकर फिल्म प्रोडक्शन आणि डार्क मास्टर्स फिल्म प्रोडक्शन हे दोन मेन जे आहेत ते चित्रपटांना प्रोड्यूस करतात. पण ह्यावेळेस असं नाही आहे. ह्यावेळेस अगदी उलटं आहे, अगदी उलटं. तर पॅराडॉक्स फिल्म्स पहिल्यांदा कोणत्यातरी चित्रपटाला प्रोड्यूस करत आहे. हो, प्रस्तुत नाही, प्रोड्यूस म्हणजे पैसे देत आहे. तर हां, पहिल्यांदा पॅराडॉक्स फिल्म्स हे कोणत्या तरी चित्रपटाला प्रोड्यूस करत आहे आणि सोहम निवळकर म्हणजे माझं चॅनल, ऑब्व्हियसली द सेकंड चॅनल मी जे तुम्हाला सांगितलं ते यावेळेस प्रस्तुत करत आहे. डार्क मास्टर्स याच्यामध्ये थोडासा पैसा घेणार, थोडा लिटिल बिट प्रोडक्शन आहे त्यांचं, आणि बाकीचे आपले आहेच क्लिअर क्राउड प्रोडक्शन अँड लशेस शेट्टी फिल्म्स ते सुद्धा आहेतच. तर आणि ही फिल्म कोण आणि कसं आहे ते मी सुद्धा सांगतो तुम्हाला. तर हा जो चित्रपट आहे तो तुम्हाला यूट्यूबवरती पॅराडॉक्स फिल्म्स आणि सोहम निवळकर ह्या दोन मेन चॅनलवरती दिसणार आहे.
सोबतच तुम्हाला बाकीचे चित्रपटसुद्धा दिसणार, जसं की डार्क मास्टर्सने आणि आम्ही जे रिसेंटली फिल्म केली ती फिल्मसुद्धा तुम्हाला दिसणार आहे. डर वगैरे फिल्म तुम्हाला नाही दिसणार बिकॉज तेव्हा ती फिल्म नव्हती तिकडे. तर आम्ही ट्राय करू की माझ्या त्या दुसऱ्या चॅनलवरती मी ट्राय करतो तिकडेसुद्धा डरचे पार्ट्स टाकायला, म्हणजे डर फिल्म टाकायची. पण तुम्हाला आत्ता जी चित्रपट येणार आहे तो 2 चॅनलवरती दिसणार आहे. तो आहे सोहम निवळकर आणि माझा आत्ताचा जो चॅनल आहे पॅराडॉक्स फिल्म तिथे. आणि तुम्हाला परत एकदा मी सांगतो की पॅराडॉक्स फिल्म्स ह्यावेळेस ह्या चित्रपटाला प्रोड्यूस करत आहे, ना की प्रस्तुत करत आहे. प्रोडक्शन टीममध्ये पॅराडॉक्स फिल्म्स फर्स्ट टाईम जात आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्या चित्रपटाची शूटिंग भरपूरच लवकर चालू होणार आहे आणि तुमच्यासमोर टीझरसुद्धा लवकर येईल आणि तुमच्यासमोर ट्रेलरसुद्धा लवकर येईल आणि पिक्चरसुद्धा लवकरात लवकर येण्याचे आम्ही प्रयत्न करू. तर तुम्ही त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि अजून काय सांगायचं होतं, अजून हेच की डी द अनटोल्ड स्टोरी तुम्हाला आवडली हे बघून मला खूप आनंद झाला आहे. बिकॉज 4-5 वर्षानंतरचा गॅप, ती स्टोरी परत एकदा लिहिणं, त्या स्टोरीला परत एकदा एका नवीन रस्त्यावरती घेऊन जाणं आणि तो रस्ता एकदम प्लेन असून आपल्या ठिकाणी घेऊन जाणं हे खूप डिफिकल्ट आहे. आणि भले ज्या चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं असेल की कोणत्या नेमक्याच गोष्टी आहेत ज्या बदल केले आहेत, पण बाकीचा अख्खा चित्रपट जो आहे तो सेम स्टोरीवरती डिपेंड होता आणि फक्त कॅरेक्टर्स बदललेले होते. जिथे रिअल कॅरेक्टर्स होते तिथे पपेट्सला यूज करून ह्या चित्रपटाला बनवण्यात डार्क मास्टर्सने एक बोलतात ना, एक ड्रीम बघितलेलं होतं कुठेतरी, जे की पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्ही 4-5 वर्षानंतरसुद्धा डी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाला विसरला नाहीत. त्या पिक्चरला तुम्ही परत एकदा खूप जल्लोषामध्ये आणि खूप एनर्जेटिकने सुपर डुपर हिट केलं. सो त्याच्यासाठी परत एकदा मी तुमचं धन्यवाद करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही चित्रपटाला व्ह्यूज जास्त दिले आहेत, पण तितके लाईक्स नाही आहेत. सो तुम्ही चित्रपटाला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की जर तुम्ही चॅनल्सला सबस्क्राईब नाही केलं, व्हिडिओजला लाईक आणि केलं नाही, तर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन्स कसे कळतील आमच्याबद्दल. तर पहिल्या आधी ते सुद्धा करा. आणि पिक्चरचं नाव आत्ता सध्या तरी मी सांगत नाही आहे, कारण की कसं होईल ना की सरप्राईज निघून जाईल. तर सरप्राईज तेव्हाच देता येतं जेव्हा एकदम अचानक येतं. सो जेव्हा शूटिंग चालू होईल त्याच्या आधी मी तुम्हाला परत एकदा भेटीन. पण सध्या मी चित्रपटाचं नाव सांगत नाही आहे. पण तुम्ही एक्साइटमेंटमध्ये राहा की पुढच्या महिन्यात डार्क मास्टर्स, पॅराडॉक्स फिल्म्स अँड सोहम निवळकर हे मराठी चित्रपट घेऊन येत आहेत पहिल्यांदा. सो स्टे ट्यून. बाय.